मधुर रेसिपीज मध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण अतिशय खुसखुशीत आणि टेस्टी अशी गाजराची गोड पुरी बनवणार आहोत। मुले गाजर खायचा कंटाळा करतात, पण अशा पद्धतीने आपण त्यांना इंटरेस्टिंग पद्धतीने गाजर खाऊ घातले तर त्यांना ते नक्कीच आवडेल। तर वेळ न घालवता लगेचच सुरू करूयात आजची आपली रेसिपी। या गाजराच्या पुऱ्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। गाजराच्या पुऱ्या बनवण्यासाठी मी इथे 4 वाटी किसलेले गाजर घेतलेले आहे। गाजर मी स्वच्छ धुवून शिलून त्याचा जाडसर किस करून घेतलेला आहे। 4 वाटी गाजराच्या किसासाठी मी 3 वाटी गूळ घेतलेला आहे। म्हणजेच 1 कप गाजराच्या किसासाठी आपल्याला पाऊण कप गूळ घ्यायचा आहे। गूळ मी चाकूने बारीक कापून घेतलेला आहे, ज्यामुळे तो लवकर मेल्ट होईल। त्याचबरोबर मी इथे साजूक तूप घेतलेले आहे, अर्धा चमचा इलायची पावडर घेतलेली आहे। पुऱ्या बनवण्यासाठी आपण इथे गव्हाचे पीठ वापरणार आहोत। मी इथे 3 वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे। त्याचबरोबर 3 टेबलस्पून डाळीचे पीठ घेतलेले आहे। छोट्या चमच्याने जर मेजर केले तर साधारण 6 चमचे डाळीचे पीठ आहे। त्याचबरोबर चवीपुरते मीठ घेतलेले आहे। सर्वात आधी आपल्याला गाजर परतून घ्यायचे आहे। त्यासाठी मी इथे पॅन गरम करायला ठेवले आहे। पॅन गरम झाले आहे, यात आपण 2 चमचे साजूक तूप घालून घेणार आहोत। आणि आता आपल्याला किसलेले गाजर घालून घ्यायचे आहे आणि आपल्याला ते व्यवस्थित परतून घ्यायचे आहे, ज्यामुळे गाजराची रॉ टेस्ट निघून जाईल आणि पुरी जास्त टेस्टी बनेल। आणि हे पहा, इथे गाजर आपले व्यवस्थित परतून झालेले आहे, त्याचा कलरही चेंज झाला आहे आणि मॉइश्चर कंटेंटही बऱ्यापैकी निघून गेलेले आहे। आता या स्टेजला आपल्याला यात गूळ घालून घ्यायचा आहे। गूळ आपल्याला शक्यतो चाकूच्या साहाय्याने कापून घ्यायचा आहे किंवा किसणीवर किसून घ्यायचा आहे, ज्यामुळे तो एकसारखा मेल्ट होतो। जर आपण मोठे मोठे खडे ठेवले तर ते लवकर मेल्ट होत नाही। सर्व गूळ इथे पूर्णपणे मेल्ट झालेला आहे। आता आपल्याला गूळ मेल्ट झाल्यानंतर हे मिश्रण साधारण 3 ते 4 मिनिटे गॅसवर आटू द्यायचे आहे। 4 मिनिटे झालेली आहेत। आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थोडे थंड होऊ द्यायचे आहे। एका भांड्यामध्ये मी गव्हाचे पीठ घालून घेतले आहे, त्यातच आपण बेसन घालून घेणार आहोत। त्याचबरोबर चवीपुरते मीठ घातलेले आहे। या पिठात आपल्याला तुपाचे मोहन घालून घ्यायचे आहे। त्यासाठी मी 2 चमचे साजूक तूप गरम करायला ठेवते आहे। गव्हाचे पीठ आणि बेसन मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। आता यावर आपल्याला तुपाचे मोहन घालून घ्यायचे आहे। तुपाचे कडकडीत मोहन घातल्यामुळे या पुऱ्या छान खुसखुशीत बनतात। तुपाचे मोहन आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। हे पहा, अशा प्रकारच्या मुठी बनत आहेत, म्हणजे आपले मोहन परफेक्ट पडलेले आहे। आता या पिठामध्ये आपल्याला गाजराचे मिश्रण थोडे थोडे करून घालायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आता उरलेले सर्व मिश्रण मी घालून घेते आहे आणि आता हे पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून आपल्याला त्याचा छान गोळा तयार करून घ्यायचा आहे। इलायची पावडर ही मी इथे घालून घेतलेली आहे आणि आता हे सर्व मिश्रण छान एकजीव करून त्याचा आपल्याला छान डो तयार करायचा आहे। हे पीठ मळताना जर तुम्हाला जास्त पातळ वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये आणखी थोडी कणिक ऍड केली तरी चालेल, पण रेसिपी परफेक्ट फॉलो केली तर तुम्हाला आणखी कणिक घालण्याची गरज लागणार नाही। हे पहा, आपला डो इथे तयार झालेला आहे। 1 चमचा ऑइल मी घालून घेतलेले आहे आणि आता हा डो आपल्याला व्यवस्थित मळून छान सॉफ्ट असा गोळा तयार करायचा आहे आणि अगदी परफेक्ट असा डो इथे तयार झालेला आहे। आता आपण पुऱ्या लाटून घेणार आहोत। पुऱ्या आपल्याला ऑइल लावून लाटायच्या आहेत, पीठ आपल्याला नाही लावायचं। साधारण पोळीच्या आकाराचा डो मी घेतलेला आहे। ऑइलही आपण गरम करायला ठेवलेले आहे। मी इथे आधी पोळी लाटून घेणार आहे आणि मग त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या बनवणार आहे, ज्यामुळे सर्व पुऱ्या एकसारख्या तयार होणार आहेत आणि दिसायलाही छान दिसणार आहेत। तुम्ही याऐवजी छोट्या छोट्या आकाराच्या पुऱ्या बनवल्या तरी चालेल। अशा प्रकारे ग्लासच्या साहाय्याने मी एकसारख्या पुऱ्या बनवून घेणार आहे। आणखी इंटरेस्टिंग बनवण्यासाठी तुम्ही हे स्क्वेअर, रेक्टँगल, डायमंड अशा शेप्स मध्येही कट करून घेऊ शकता। त्या इथे तयार झालेल्या आहेत। आता आपण त्या फ्राय करून घेणार आहोत। ऑइल गरम झाले की नाही ते आपण चेक करणार आहोत आणि ऑइल इथे गरम झालेले आहे। गॅस मी मध्यम आचेवर ठेवलेला आहे आणि सर्व पुऱ्या मी सोडून घेते आहे। मध्यम आचेवरच आपल्याला या पुऱ्या छान गोल्डन रंगावर फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि आपल्या पुऱ्या इथे छान फ्राय झालेल्या आहेत, त्या आपण काढून घेणार आहोत। खुसखुशीत आणि टेस्टी अशा गाजराच्या पुऱ्या इथे तयार झालेल्या आहेत। तुम्हीही अशा पद्धतीने गाजराच्या पुऱ्या नक्की करून पहा, मुलांना त्या नक्कीच खूप आवडतील।
आणि तुमच्या पुऱ्या कशा बनल्या हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब बटन प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, ज्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि माझे नवीन रेसिपीज तुमच्याकडून मिस होणार नाहीत. लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.